वांगणी ग्रामपंचायतीतील शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर 22 एप्रिल रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। याच प्रकरणातील 3 आरोपींना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलाय। विशेष म्हणजे कट रचणारा वांगणी ग्रामपंचायतीचा भाजपाचा उपसरपंच अमित शेलार याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वांगणीमध्ये राहणारे रुपेश गवळी आणि अमित शेलार या दोघांमध्येही पूर्वीचे वाद होते। याच वादातून ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित शेलार यांनी एक कट रचला। सराईत गुन्हेगार विवेक नायडू याला अमित शेलार यानं हल्ल्याची सुपारी दिली। या दोघांमध्येही ठरल्याप्रमाणे 22 एप्रिल 2026 रोजी रात्री हा हल्ला करण्याचं ठरलं आणि प्लॅनिंगनुसार तिघांनी रुपेश गवळी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण रुपेश गवळी यांनी तेथून पळ काढला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे। आता या प्रकरणातील आरोपी विवेक नायडू, श्लोक चव्हाण, विशाल जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच कट रचणारा अमित शेलार याचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली आहे। तसेच अशा हल्लेखोरांची कोणतीही गय केली जाणार नाही, त्यामध्ये कोणीही राजकीय नेता जरी असला तरीही कायद्यातून त्याची सुटका नाही, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिला आहे। या प्रकरणातील सराईत गुन्हेगार विवेक नायडू याच्यावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून श्लोक चव्हाण याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। तसेच अमित शेलार याच्यावर देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल असून महिला अत्याचार प्रकरणात देखील अमित शेलार याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल होता। त्यामुळे आता पोलीस अमित शेलार या मुख्य सूत्रधाराला कधी अटक करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, वांगणी।